वैष्णवी हगवणे प्रकरणात चर्चेत आलेले कारागृहाचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावरती 500 कोटी रुपये मागितल्याचा आणि धमकवल्याचा आरोप जो आहे तो एका कैद्याने केलेला आहे। आणि या कैद्याचे वकील सध्या माझ्या समवेत आहेत। कराडजी, काय सांगाल, नेमका काय हा सगळा विषय आहे? जालिंदर सुपेकर यांनी तुमच्या जे अशील आहे त्यांना धमकवल्याचा आरोप आहे, काय नेमका सगळा प्रकार? हे प्रकरण 2023 मधलं आहे। माझे अशिलेत नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड यांना सुपेकरांनी 2023 मध्ये 19/8/2023 मध्ये त्यांनी 550 कोटी रुपयाची लाच मागितली आहे। मी तुला या सर्व मुख्य असतील त्यांच्या कुटुंबावरती 4 मुख्य दाखल करण्यात आलेले होते आणि जवळपास 14 ते 15 गुन्हे अगदी 40 ते 45 दिवसामध्ये फाईल करण्यात आलेले आहेत पुण्यामध्ये। आणि काही गुन्ह्यामध्ये तर असं आहे की कुठलंही मेडिकल सर्टिफिकेट नसताना किंवा त्यांनी तिथं उपचार घेतलेला नसताना एक डमी कागदपत्राच्या आधारे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून 4 मोक्का लावून त्यांच्यावरती गुन्हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे आणि गंभीर आहेत, तो एक वेगळा भाग आहे। परंतु तुमचे जे जालिंदर सुपेकर जे आहेत काही कारागृहाचे विशेष पोलीस आय जी यांनी काय धमकावलं, काय त्यांची भाषा होती आणि हा प्रकार कधीच आहे सगळा? साधारणतः 19/8/2023 रोजी सुरुवातीला गायकवाडावरती इथं येरवाडा जेलमध्ये एक जीवघेणा हल्ला झालेला होता। तिथून त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं। वर्ग केल्यानंतर त्यांना तिथे 19/8/23 रोजी सुपेकर हे तिथं भेट द्यायला म्हणून 19 तारखेला 8व्या महिन्यात 2023 ला गेले असता तिथं त्यांना सकाळी 9 वाजता 9 ते साधारणतः 12:30 पर्यंत एक विशेष कक्षामध्ये दोघा बापलेकांना बोलून तिथं बराच 3-3.5 तासामध्ये बोलून त्यांना धमकवण्यात आलं की तुम्ही जर मला 550 कोटी रुपये द्या, मी ही तुमचं सर्व प्रकरण। मागणी काय? आमची मागणी आहे की ती संबंधित आम्ही तर न्यायालयाकडे गेलेलो आहे आणि याच्यावरती काय त्यांचं WS आलेला आहे आणि हे आर्ग्युमेंट होऊन जे न्यायालय जे चौकशी करा का न्याय देईल ते आम्हाला मान्य आहे। आणि आम्ही कारवाईची मागणी आहे आम्ही घर खात्यात की संबंधित चौकशी करावी। संबंधित चौकशी कशासाठी जेलमध्ये गेले होते, जेलमध्ये गेल्यानंतर कुठल्या अधिकाराखाली एका कैद्याला 3.5 तास हे करून त्यांना धमकावणे, त्यांना मारहाण करणे, याबद्दल आम्ही माननीय फडणवीस साहेबांकडे तक्रार दाखल करणार आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी जालिंदर सुपेकर यांनी जे आहे ते एका कैदी म्हणजेच नानासाहेब आणि गणेश गायकवाड हे बहुचर्चित कैदी आहेत आणि या कैद्यांकडून तब्बल 350 कोटीपेक्षा अधिकची रक्कम मागवल्याचा आरोप जो आहे तो वकिलांनी केला आहे। तशा पद्धतीचं त्यांनी न्यायालयाकडे याचिका सुद्धा दाखल केल्याची माहिती जी आहे ती वकिलांनी दिलेली आहे। लोकशाहीसाठी चंद्रशेखर बांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।